एक दुःखद बातमी समोर येते। अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन झालंय अशी माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे। जुहूच्या स्मशानभूमीत अभिनेता धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आहेत। हिंदी चित्रपट सृष्टीतील ही मॅनचं निधन झालेलं आहे। तर अभिनेता धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड गेले। हिंदी चित्रपट सृष्टीतील ही मॅन अशी त्यांची ओळख आहे। सहानेवाल पंजाब मध्ये त्यांचा जन्म झालेला। तर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांनी काम केलेले आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतले एक ज्येष्ठ आणि नावाजलेले नाव म्हणजे धर्मेंद्र, ज्यांना बॉलिवूडचा हिमॅन म्हणून ओळखलं जातं। त्यांच्या 6 दशकाहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय। 60च्या दशकात जेव्हा धर्मजींनी कारकीर्द सुरू केली, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कारकीर्द सिनेमापासून रंगीत सिनेमाची वाटचाल आहे। सुरुवातीला त्यांनी सोबर भूमिका खूप केल्या, पण 70च्या दशकामध्ये त्यांनी जे हिमॅन जो साकारला, म्हणजे त्याची सुरुवात फुलार पत्तर, त्यानंतर यकीन, यादो की बारात अशी केली आणि त्यानंतर धर्मेंद्र म्हणजे ऍक्शन हिरो ही अशी प्रतिमा झाली। पण मी 2 वेगळ्या आठवणी मला सांगायच्या वाटतात। एक म्हणजे हिचं काय चुकलं नावाचा एक मराठी सिनेमा आहे, चांदिवली स्टुडिओचे हेमंत कदम यांनी त्याचं निर्मिती आणि दिग्दर्शन केलेलं आणि त्या चित्रपटामध्ये धर्मेंद्रचं विक्रम गोखलेंसोबत घोडागाडीचं गाणे आहे, सर्जा निघाला म्हणून। म्हणजे त्यामुळे धर्मेंद्रनी मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं हे अगदी आवर्जून सांगायला पाहिजे। त्यामुळे धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतील हिमॅन अशी त्यांची ओळख आहे। त्यांच्या 6 दशकाहून अधिकच्या या चित्रपट सृष्टीतील काळात त्यांनी 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय। धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 साली झाला। 1960 साली अभिनय क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं। 2011 पर्यंत 247 चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या। हिंदी चित्रपट सृष्टीतील ऍक्शन चित्रपटांमधील त्यांच्या तडफदार भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। 8 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं। दिल भी तेरा हम भी तेरा या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं। चुपके चुपके, शोले, सत्यकाम, जॉनी, गद्दार, फूल और पत्थर हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत। तर अशा ही मॅनचं आज प्राणज्योत मालवली आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते 1960 मध्ये त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं। तर 2011 सालापर्यंत त्यांनी 247 चित्रपटांमध्ये काम केलं। हिंदी चित्रपट सृष्टीतील ऍक्शन चित्रपटातली तडफदार भूमिका साकारल्यानं ऍक्शन हिरो म्हणून धर्मेंद्र यांची ओळख होती आणि शोले चित्रपटातील त्यांची भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली। तर धर्मेंद्र यांनी उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली होती। 2004 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते राजस्थानच्या बिकानेर मधून भाजपमधून निवडणूक त्यांनी जिंकली होती आणि ते लोकसभा सदस्यही बनले होते। अशी त्यांची एकंदरीत कारकीर्द। तर आजही कुठल्याही कार्यक्रमात ते सहभागी झाल्यानंतर आपला उत्साह, त्यांचा उत्साह दिसून यायचा आणि अशाच या ही मॅनची आज प्राणज्योत मालवली आहे। धर्मेंद्र यांचं निधन झालंय। अभिनेता धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड गेले। 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। 300हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय। जसं दीपक ठाकूर यांनी म्हटलेलं की धर्मेंद्र यांनी मराठी सिनेमातही काम केलं होतं। अशा या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत आज मालवली आहे। ते भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात महान देखण्या
आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.